नमस्कार. राष्ट्रप्रथम संकल्प देश हिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांची निवडणूक पार पडली आहे. त्याचे निकाल देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. परंतु हे यश त्यांचं की इतर पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता हे त्यांचं अपयश आणि त्यातून मिळालेलं हे यश आहे का, यावर नजर टाकणारा आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. 29 महानगरपालिकेची निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये पार पडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेत्याने आणि प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार केला आहे आणि तेच प्रचाराचं त्यांचं तंत्र आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे त्याचाच कुठंतरी परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं पाहायला मिळते. आणि त्यांचं यश पाहत असताना त्याच्यावर बऱ्याच टीका देखील होतात किंवा प्रश्न देखील उपस्थित केले जातात. परंतु त्याकडं, या यशाकडं तसं न पाहता जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने झोकून देऊन काम केलं आणि कशा पद्धतीने ती महानगरपालिकेची निवडणूक हाताळली याकडे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि मनसेचे राज ठाकरे हे प्रमुख नेते काही ठराविक महानगरपालिकांमध्येच अडकवून इतर सगळ्या महानगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाने कुठंतरी आपला झेंडा फडकवलेला पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या सगळ्या महानगरपालिका लढवलेल्या असल्या तरी देखील फक्त मुंबई महानगरपालिकेवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि तिथं त्यांना म्हणावं तसं यश देखील मिळालेलं पाहायला मिळतंय. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मशाल या चिन्हावर पहिल्यांदाच मुंबईमध्ये निवडणुकीला सामोरं जात होती. तरी देखील त्यांना घवघवीत यश मिळालेलं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईमध्ये आपली व्यूहरचना आखली होती त्या प्रमाणात त्यांना यश मिळालेलं नाही हे देखील मान्य करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी फक्त ठाण्यापुरतंच प्रचाराची आपली यंत्रणा राबवलेली पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी त्यांना यश मिळालेलं देखील पाहायला मिळते. तिथे देखील त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या बरोबरीने यश मिळालेलं पाहायला मिळतं. अजितदादा पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकेमध्ये पूर्ण झोकून देऊन आपली तिथं प्रचाराची यंत्रणा राबवली, परंतु तिथे देखील त्यांना यश मिळालेलं नाही. आणि म्हणूनच 29 महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालंय त्या यशामागे कुठेतरी ह्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या महानगरपालिकांमध्ये प्रचार न करता काही ठराविक महानगरपालिकांमध्येच आपल्याला गुंतवून ठेवलं, हे देखील त्याचं महत्त्वाचं कारण आहे. हेच आपल्याला पाहायला मिळतंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपला प्रचार दौरा आखलेला पाहायला मिळाला. 29 महानगरपालिकांमध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन कुठेतरी प्रचार सभा घेतली किंवा रोड शो घेतला हे आपल्याला पाहायला मिळतंय. पण त्याच पद्धतीनं या आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी कुठेही अशा प्रकारचा प्रचाराचा झंझावात केलेला पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळं भारतीय जनता पक्ष या 29 महानगरपालिकांमध्ये 1 नंबरचा पक्ष झालेला पाहायला मिळतोय. आता खरं तर आत्मपरीक्षण करायची वेळ ही सगळ्याच पक्षांवर येऊन ठेपली आहे. कारण
काही महानगरपालिकांपुरतं आपण मर्यादित राहणार आहोत का आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकांवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपली व्यूहरचना आखायची आहे, हे आता येत्या काळातल्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपली कशी व्यूहरचना असणार आहे त्याच्यावर त्यांनी आता आपलं लक्ष केंद्रित करणं खरं तर गरजेचं आहे. कारण महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यासाठीची आपली व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जर इतर पक्षांना यश संपादन करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसारखी प्रचाराची यंत्रणा राबवावी लागणार आहे, हे लक्षात घेणं आता गरजेचं आहे. आजचा आमचा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या राष्ट्रप्रथम संकल्प देश हिताचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.